आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब पक्षाचे सर्व आहेत. ते पक्षाचे सर्व काम बघतात. कोणाला काय द्यायच्या आणि कोणाला कधी कसल्या प्रकारची उमेदवारी द्यायची तो शिंदेसाहेब बघतात आणि ते शिंदेसाहेब निर्णय घेतात. आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळी आहेत त्यांच्या मनात खूप विश्वास आहे शिंदेसाहेब बरोबर. तो याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. जो निर्णय होईल तो शिंदेसाहेबांच्या लेवलवर निर्णय होईल. शिवसेना 2 उमेदवार देईल की 3 म्हणजे 10वा उमेदवार पण शिवसेना देईल अशी पण अशी चर्चा आहे की 10वा उमेदवार आम्ही देऊ शकतो. 2 तो आमचे निवडून येणार. आमच्याकडे जो संख्याबळ आहे त्याच आधारावर 2 विधान परिषद सदस्य आम्ही निवडून आणू. पण समजा जेव्हा एक गरज पडेल आणि आमच्याकडे खूप सारे छोटे पक्ष आणि जो अपक्ष लोक आहेत ते साहेबांच्या संपर्कात असतात. समजा त्यांची सगळ्यांची इच्छा झाली की अजून एक उमेदवार मैदानमध्ये उतारला पाहिजे तो उतरू शकतो. हे 10वा उमेदवार उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीला जोडून राहील का? कोणालाही जोडून राहील नाही. आम्ही आमच्या संख्याबळावर विश्वास करतो आणि आमचे संख्याबळ जर असं आहे की आम्ही अजून 2च्या व्यतिरिक्त अजून 1 निवडून आणू शकतो तो समोर कोण आहे त्या फरक पडत नाही. तयारी सुरू आहे तशी मला माहीत नाही. उद्धव ठाकरे असेल तर बिनविरोध निवडणूक होईल अशी एक चर्चा होती, जसं राज्यसभेचं झालं. परंतु शिवसेना मात्र 10वा उमेदवार देणार. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोघेमध्ये खूप फरक आहे. शरद पवार साहेब एक सिनियर मोस्ट लीडर, एक ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचे आणि त्यांच्याबद्दल एक असा होता की जर समजा ते रासवामध्ये निवडणुकीमध्ये उतरले तर त्यांच्या समोर काहीतरी आव्हान नाही दिलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे एवढे मोठा नेता नाही की त्यांना पण बिनविरोध आणण्यासाठी फक्त 9 सीटवर निवडणूक केला पाहिजे. म्हणजे 10व्याचा विचार यामुळे सुरू आहे. मला माहीत नाही. सर, मराठी जो ऑटो रिक्षा चालकांचा जो मुद्दा होता तो मुद्दा आता संपला असं म्हणता येणार का? किंवा त्या प्रकारे 6 महिने मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे सर, काल आमचे महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेबांनी एक मीटिंग बोलावली होती. या मीटिंगमध्ये सगळे जो युनियनचे लीडर असतात ते होते आणि मी पण होतो आणि अजून काही जो ऑटोवाल्यांचे जे जुडलेले लोक आहेत सगळ्यांना बोलावले होते. आणि सगळ्यांचा एकच सूर होता की मराठी भाषाचा ज्ञान सर्वांना व्हायला पाहिजे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात राहणारे सगळे लोकांना मराठीमध्ये संवाद केला पाहिजे असा सूर होता. पण जेव्हा आम्ही कोणी एक खास वर्गवर असा एक सक्ती करतो की तुम्ही मराठीत बोला नाही तर तुमचा आम्ही परमिट किंवा लायसन्स रद्द करणार, तो एक चुकीचा धोरण दिसतो आणि याच्यामुळे लोकांसमोर उपासमारीची एक संकट येऊ शकते असा एक सगळ्यांचा सूर होता. आणि यामुळे सर्वांचा एक सजेशन होता, एक सूचना होती की तुम्ही करा आणि आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि महाराष्ट्र शासनाबरोबर आहोत, पण एवढी सक्ती लादू नका. आणि जे 1 मेपासून जो एक तुमचा जो एक पूर्वीचा GR आहे त्याच्यामध्ये एक अशी व्यवस्था आहे की सगळ्यांचा टेस्ट होईल आणि टेस्टमध्ये समजा तर फेल झाले तो त्यांच्या परमिट आणि लायसन्स आणि जो बॅज आहे तो जप्त होईल, रद्द होईल. तो असं करू नका. तो मंत्री महोदय समजलेत आणि त्यांनी सांगितलं की जो पूर्वीचा जो एक GR आहे तो आम्ही त्याच्यामध्ये सुधार करू आणि येत्या 6 महिन्यात सर्व जो ऑटो चालक, रिक्षा चालक आहेत आणि टॅक्सी चालक आहेत ज्यांना मराठी बोलणं येत नाही त्यांना एक प्रकारच्या शासनातर्फे प्रशिक्षण देऊ आणि त्यांना तयार करू आणि त्यानंतर त्यांची एक ते मराठीमध्ये संवाद करणार अशी व्यवस्था आम्ही करू. सगळ्यात